देशातल्या बातमीनं हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। हरियाणात भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 34 जागा राखण्यात यशस्वी झालेला आहे, तर इतर छोट्या मोठ्या पक्षांना 6 ठिकाणी आघाडी मिळाली। मात्र भाजपने हा करिश्मा कसा करून दाखवला पाहूया या रिपोर्टमध्ये। भाजपचं अशक्य ते शक्य। हरियाणात भाजपची हॅट्रिक। मोदी शहांची जादू कायम। हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल्स आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलंय। हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या 2 टर्म नंतर कोणत्याही पक्षाचं सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेलं नाही। मात्र भाजपनं ही किमया साधत हॅट्रिक साजरी केली आहे। हरियाणा की 2 करोड़ 80 लाख जनता को मैं दिल से प्रणाम करता हूं, उनका दिल से धन्यवाद करता हूं कि हरियाणा की जनता ने, हरियाणा के गरीब ने, हरियाणा के किसान ने, हरियाणा की महिलाओं ने, हरियाणा के युवाओं ने भारतीय जनता पार्टी के कामों के ऊपर तीसरी बार मोहर लगाई है। मैं हरियाणा की जनता का दिल से बहुत बहुत आभारी हूं। कुस्तीपटू आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी देशव्यापी नाचक्की झाल्यानं हरियाणातील परिस्थिती भाजपसाठी प्रतिकूल मानली जात होती। मात्र ही सगळी आव्हानं झुगारत भाजपनं सत्ता राखत हॅट्रिक साधली। हिंदी पट्ट्यातील हरियाणात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानं भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील निराशेचे मळब दूर झालंय। भाजपच्या विजयाची कारणं काय आहेत पाहूया। शेतकरी कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं प्रतिकूल वातावरण परतवून लावण्यात यश। भाजपनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलला। मनोहरलाल खट्टरांऐवजी नायब सिंह सैनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। जाट मतदार वगळून ओबीसींची मोट बांधण्याची रणनीती यशस्वी ठरली। काँग्रेसमधील हुड्डा आणि कुमारी शैलजांमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा भाजपला झाला। 90 जागांच्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 35 जागांवर समाधान मानावं लागलं आहे आणि भारतीय जनता पक्षानं सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रिक संपादन केलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचं मनोबल पुन्हा एकदा खचण्याच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचवेळी दुसरीकडे अनुकूल परिस्थिती असताना काँग्रेसला आलेलं अपयश चर्चेचा विषय ठरतंय। हरियाणातील अपयशामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होणार आहे। हरियाणातील काँग्रेसचा पक्षांतर्गत संघर्ष पराभवासाठी कारण ठरला का याचं चिंतन काँग्रेसला करावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।